फिल्डिंग स्वीकारलंय वाडा. मैदानाच्या मध्ये बॅटिंगसाठी मात्र 2 खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हॅलो मते लवकर ये, आम्ही तुझी वाट बघतोय. हमारा एचआर कैसा हो, मते जैसा हो, हमारा एचआर कैसा हो. अरे मते जैसा हो. सगळा जुगाड 100% जुगाड करणारे HR चे माननीय अध्यक्ष, झोलर मित्र मंडळचे अध्यक्ष, जागतिक लेवलचे अध्यक्ष मते साहेब. पाचच मिनिटात ते आम्हाला सामील होणार आहेत मॅच हरल्यानंतर. जास्त वेळ नाही आहे. फक्त वाडावाल्यांनी थोडीशी दया दाखवा. जयंत साहेब मॅच खेळतायत त्यामुळे थोडीशी दया दाखवा. चला मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मते त्यांचं कुठलंही प्रकरण बाकी नाहीये, तुम्ही धमकवायचं नाहीये. महावितरण त्यांचं महाराष्ट्र कोणतंही राज्य प्रकरण बाकी नाहीये आणि त्याची चर्चा इथं करायची नाहीये. बॉलर नेम आदरणीय पाडवी साहेब आलेत, वसई डिव्हिजनचे सर्व आपलं मनोगत व्यक्त करतात. शब्द संपले पाडवी साहेबांचे, फार घाबरतात ते. पहिला बॉल लोअर फुलटस बॉल त्याला खेळला बिटवीन द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. बॉल गॅप मध्ये निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. मते साहेब तुमचा जादूटोणा कमी पडतोय. हा आता काय करणं आहे. मते साहेब तुम्ही आयुष्यात फार जिंकला असणार, पण ही मॅच हारणार रे तुम्ही. फटका पुण्यात ऑन साइडला खेळलाय. चेंडू मात्र गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट मध्ये चेंडू निघून जातोय. तिथे मिसफील्ड सीमारेषेच्या पार. चौकार. मस्त टाकला बाउंड्री मध्ये बॉल. वैभव पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव यांच्या गोलंदाजीवरती टीम वाडा चांगली बॅटिंग करतायत. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित आपण पाहतायत अधीक्षक अभियंता चषक 2025. आता माननीय सोयस्कर ओ द साहेब विकेट. शब्द बोलतील ह्या आयोजनाबद्दल. लोअर फुलटस बॉल पुन्हा समोर खेळलाय. प्रोटेक्शन ठेवलंय लॉंगॉनला. प्रोटेक्शन साहेब. तिथून फील्ड करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 9. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चौकारानंतर एक सिंगल. अत्यंत छान नियोजन केलेलं आहे माननीय डोंगरे साहेब आणि मोरे साहेब यांनी. ओ द विकेट. लोअर फुलटस बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्याला पुन्हा एकदा भेदत चेंडू सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. मते साहेब हार्दिक अभिनंदन तुमचं. किती चौके खाणार तुम्ही अजून. पहिलीच ओव्हर सुरू तुमची अजून. रन 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. वैभव यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय धनंजय आणि परेशांनी. आतापर्यंत धनंजयनं 3 बॉल मध्ये 9 केल्यात. परेशनं 1 बॉल मध्ये 4 केल्यात आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 13. टीम वाडा सुसाट वेगानं मात्र त्यांची धावगती नेहमी चालत असते आणि आजही ते मात्र चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. एन्जॉयमेंट करण्याचा दिवस अधीक्षक अभियंता चषकाचा. आदरणीय रोडे साहेब आता पुढचं समालोचक करतील. आदरणीय रोडे साहेब पुढचं समालोचक आदरणीय रोडे साहेब करतील. ओ द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कट करायचा होता परंतु एज लागली. पाठीमागे झेल टिपत असताना विकेट डाऊन. फलंदाज बाद. आउट. मते साहेबांनी कॅच घेतले. मत्ते साहेब की जय हो. मत्ते साहेब की जय हो. एकच वादा मत्ते दादा. मतेनं मागून कानमंत्र दिला. प्रकरण क्लोज करतो बोलला म्हणून कॅच घेतो.
पाकिस्तान हमसे हारा है, मते साहब हमारा प्यारा है. मते साहेब तुम्ही एखादा चांगला टाइम बघून आहे ना वाईट पाऊल उचला साहेब. धावा 13, 13 ऑन स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल बाकी. वैभवनं स्ट्रगलिंग सुरुवातीला केली परंतु मते wicket साहेब दिला. तुमची हिंमत कशी झाली जयंत शर्मावर बाउंड्रीवर पाठवायची. रोहित शर्मा आहेत ते वसई सर्कलचे, त्यांना जवळ घ्या, सर्कल मध्ये घ्या. रोहित शर्माला बाउंड्रीवर नाही पाठवायचं. हार्दिक पांड्या का तुम्ही? साहेब ई ऍडमिन साहेब जैन साहेब आहेत तुमच्या टीम मध्ये, त्यांना कमीत कमी सर्कल मध्ये तरी घ्या. वसई सर्कल मध्ये आहेत ते, पण त्यांना सर्कल मध्ये तरी घ्या. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी फील केला जाईल. षटक संपले. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम वाडा, संघाची धावसंख्या 14, एक गडी बाद. बियर द्या मला, बियर द्या, बियर द्या, नवीन पाहिजे नवीन. सकाळीच हारलेले साहेब आलेत. किती वेळा हारता साहेब? हाराची सुरुवात ज्यांच्यापासून होते तसं वसई अर्बन. सेकंड ओव्हर आपल्याला गोलंदाज दाखल होत आहेत. योगेश आलात. पहिला बॉल योगेशांचा. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, त्याला खेळलाय, फटका खेळलाय. तिथे मात्र दुविधामध्ये राहिले क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकवा देत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. 18 धावा, 18 ऑन स्कोर कार्ड. तिथे मात्र थोडीशी चुकी झाली, मिस्टेक झाली. बॉलवरती पुढे येण्याचा प्रयत्न, झेप घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फॉलोथ्रोमध्ये झेलची संधी, झेल घेतलाय. हो, त्या ठिकाणी झेल घेतला योगेशनं आणि सेलिब्रेशनला सुरुवात केलाय. विकेटचं पतन टीम वाढायला लागलाय. हा धक्का क्रमांक 2. धावफलकावरती धावा आहेत 18 वरती 2 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. विकेट देखील येत आहेत. वसई देखील कमबॅक करण्यास जाणतायत. समोर वाडा संघ असला तरी देखील आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टांच्या वरून जातोय बॉल, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील बॉल फेकून झाल्या 3 धावा धावफलकावरती आहेत 18. अधीक्षक अभियंता चषक 2025 महाविद्यालयाचे आपले सर्व कर्मचारी. फटका सुंदर खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. खाली जोर मध्ये चाललाय बॉल. जोपर्यंत बॉलचा पाठलाग केला जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. चुकी होतोय पाठीमागे. 3 धावा.
जिथे 2 होतं तिथे 3 पाठीमागे मते साहेबांना पण पाहतायत. थोडस चुकी करताना पाहायला मिळाले. 3 धाबा येतात. 3 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. हे 2 बॉल निर्णायक असू शकतात. पाहूया कशा प्रकारे हाताळले जात आहेत. योगेश पुन्हा एकदा तयार. खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. ब्रह्मास्त्रामध्ये टाकलेला बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मध्ये. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॉल उचललाय फेकलाय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 23 रन. 2 विकेटच्या नुकसानीनंतर 1.5 षटक आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचा बॉल बाकी. लास्ट बॉल. पुन्हा एकदा आक्रमक भूमिका धारण करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर बॅटवरती बॉल येत नाहीत. सिंगलवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागू शकतात. सिंगल तर सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपलाय. टीम वाडा जाऊन पोहोचतात 24. 2 षटकानंतर 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. टीम वसई आतापर्यंत 12 बॉलमध्ये 24 धाव्यांपर्यंत थांबवू शकल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये कितीपर्यंत थांबवत आहेत तेही पाहण्यासारखं असेल. मागचे काही सामने पाहिले ना आपण तर अशा स्कोर होत्या. 2 ओव्हरमध्ये 22, 2 23, 2 ओव्हर 24 आणि त्यानंतर 2 ओव्हर नंतर स्कोर व्हायचा. आताही तसाच कदाचित स्कोर होऊ शकतो. अधीक्षक अभियंता चषक 2025 पर्व दुसरा. आमचे सहकारी अजय आणि संजय येत आहे. त्यांचं खरंच मनापासून स्वागत करतो मी तिकडे. आणि आता मते हारतील त्याचं पण मी स्वागत करतो. तुम्ही तुमचे त्या साईडला बऱ्याच जणांची मेजॉरिटी आता वाढवत चाललेली आहे. एक जण जसा हरतो तसा तिथे पोहोचतोय. त्याच्यामुळे मेजॉरिटी तिथे वाढत चाललेली आहे. बघूया तुमच्यामध्ये कोण पार्टी जॉईन करणार, वाडा की वसई. फॉलो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न हाताला लागून चेंडू निसटला आहे. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2025 तिसरं षटक. तिसरी ओव्हर घेऊन कल्पेश सज्ज होत आहेत. आकोटप्याचा चेंडू होता त्यावरती केलाय प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा साहेब. षटकार. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. हा जो पूर्ण षटकार होता तो मते साहेबांच्या तोंडावरती मारण्यात आलेला होता. आणि या सामन्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे. जिंकणार कोण त्याच्यापेक्षा बाबा हरणार कोण त्याची जास्त उत्सुकता आहे. त्याच्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावरती आहेत. आता जिंकण्यासाठी दोन्ही टीम खेळतात. फक्त कोण कुणाला हरवणार, वाडा वसईला की वसई वाडाला. अजून एक फटका खेळला अजून त्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. षटकार त्यानंतर चौकार. 4 धावा. थँक्यू. प्रत्येक जण एन्जॉय करता. आणि जसं बोललं होतं का बाबा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20, 22, 23, 24 होता आणि जसे तिसरी ओव्हर येते तसा गेअर चेंज केला जातो. आता सामन्याचं भवितव्य पाहता जयंत साहेब तुम्हाला एखादी ओव्हर टाकावीच लागते. मतेकडून होत नाही साहेब. तुम्ही लीड करा. बघूया आता कोण लीड करणार, कोण लोड घेणार आणि कोण या मॅचला जिंकणार. बॅटच्या बाहेरील किनारा गली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. शॉर्ट जयंत साहेब तुम्ही बिलकुल धावायचं नाही. तुम्ही ई ॲडमिन आहेत साहेब. तुम्ही उभा राहायचं फक्त. मते काय करायचं ते करेल. मते साहेबांना 1 पाऊल जरी धावलो ना स्कोर वरती आपण नजर टाकूया. स्कोर आणि मगाच्या सामन्याचे विजेते रंगारेड्डी इथं आले. 2 शब्द बोला साहेब. 36 धावा धावफलकावरती आहेत. स्वीच हिट केलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या आत बाहेर पडलाय. इट्स 4 चौकार. या ठिकाणी अधीक्षक अभियंता आपले खंदारे साहेब यांच्या अध्यक्षेखाली हे अधीक्षक अभियंता चषक 2025 आयोजित करण्यात आलेला आहे. या सर्वांची तयारी करताना आपले दीपक डोंगरे साहेब, मुकेश मोरे साहेब यांनी खूप मेहनत घेतली आहे. असे चांगले ग्राउंड या विरारमध्ये आहेत.
मासचे धाकले भाऊ नारगुडे साहेब. मते साहेब बघा इकडे या. स्कोर 40-40. मतेने सोडला बॉल. मतेने बॉल सोडलेला आहे, त्याला एक चार्जशीट देण्यात येत आहे. पंच सांगतील ही रन नाहीये कारण पायावरती चेंडू आदळला होता. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर स्कोर 40-40. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मते साहेब ओव्हर टाकतील आता आणि 60 तरी रन देतील. 40 धावा. आता बघूया तुमच्या विनंतीला मान देऊन ते बॉलिंग वरती येतात का. विकेट किपिंग करता करता मते साहेब स्वतःला धोनी समजायला लागलेत. टीम मध्ये ई ऍडमिन साहेब आहेत, लक्ष असू द्या. ई ऍडमिन साहेबांना एक चेअर पाठवण्यात यावी. शॉर्ट पिच त्यावर बाय हुक बाय क्रूक. धोनी सारखं सांगणं आणि धोनी असणं यात फरक आहे मते साहेब. तुम्ही काय सांगितलं ते चुकीचं सांगितलं म्हणूनच ते चौकार गेला. चौकार आहे का सिक्स आहे? सिक्सर. स्टार्ट झाले का चेक करा. अंपायर सांगतील बाउंड्री और 6. यहाँ पे दर्दनाक हार की कदार पे मते साहब. आणि आजच्या या सामन्यांसाठी आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून तब्बल 3000 रुपये खास इकडे बसलेल्या प्रेक्षकांसाठी स्पॉन्सरशिप. वसई मंडळ की बॅटिंग सब करते. चिंगार है. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती बॉलर सज्ज. एक सिक्सर षटकार. अजून एक मते साहेब परत तुम्ही सी केली. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल. आम के आम गुटले ओके दाम. चौकार. आणि मैदानावर आनंदोत्सव साजरा होताना डीजे मतेने बॉल सोड गाणं होऊन जाऊ द्या. स्कोर झालाय 51. 51 धावा धापलकावरती आहे. स्कोर बोर्ड झालाय 51. शेवटची ओव्हर आहे. शेवटचं षटक. फुलटॉस चेंडू हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. त्याच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. पाठलाग केला जातो. एक्स्ट्रा कव्हर जनता. क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू पर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आजच्या सामन्याचं आकर्षण देशमुख साहेब. त्यांचा उत्साह पाहता खरंच खूप मजा येते आज. शॉर्ट पिच अजून एक, परत अजून दीपक एक. मते साहेब हारताना. बॉल प्रति बॉल हार निश्चित है. पुढची इनिंग खेळण्यात काय पॉइंट नाही मते. बघा डिसिजन घ्या आता, उगाच टाइमपास नको. ते फ्लड लाईटचं बिल वेगळं द्यायचं आहे. 57 धावा. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. 3 चेंडू बाकी आहेत. 57 रन ऑन बोर्ड. या सामन्यामध्ये हारायचं होतं तर खेळले कशाला मते साहेब. अजून एक देखणा. 6. अरे 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 अरे.
थँक्यू. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषा पार पाठवले षटकार. सिक्स्टी 63. हायस्ट स्कोर 64 आहे. त्याला पार करतायत का? ऑफ स्टंपच्या परत बाहेर मते चेंडू. साहेबांनी बॉल सोडला, परत सोडला. किती गचाळ आहेत ते. वाईट बॉल. हायस्ट स्कोर झालाय. आपण 64 धावा पाहिल्या होत्या. 65 धावा हायस्ट स्कोर वाडा टीमचा. नारगुडे साहेब जिंदाबाद. 2000 रुपयाची स्पॉन्सरशिप आलेली आहे प्रेक्षकांसाठी. अजून एक रिव्हर्सिपचं काय पुरेपूर वापर. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार चौकार. मान्य आयोजक खंडारे साहेबांना विनम्र विनंती आहे. मतेला खरंच एक महिनाभर वाटायला पाठवा साहेब. एवढा स्कोर कोण देतं का? 69. 69 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. अजून शेवटचा बॉल झालाय नाही झालाय नक्कीच. शेवटचा चेंडू आलाय. डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 69. 70 धावा करायचे आहेत. वसई टीमला 70 धावा करायच्या. यानंतरचा पहिला सेमीफायनल ज्याचा टॉस होईल नालासोपारा आणि पेल्लार. नालासोपारा टीम आणि पेल्लार टीम पहिला सेमीफायनलचा मॅच त्याचा होईल टॉस. आणि या सामन्यासाठी आकर्षक सिक्युरिटी बाउंड्रीवर धावताना योगेश पाटील साहेब, तुम्ही मतेला संधी द्या. आणि अतिशय रुबाबात चालताना अनिल पवार साहेब, त्यांना माहिती आहे विजय निश्चित आहे. मनाशी ठाम करून आलेत ते सकाळीच. वाड्याला काहीतरी घेऊनच जायचं. चला पुढील मॅचचा टॉस होईल. नालासोपारा संघाच्या कॅप्टन आणि टीम पेल्लार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे आहेत. सेमीफायनल नंबर 1 नालासोपारा आणि पेल्लार दोन्ही टीमचे कॅप्टन. चला सेमीफायनल नंबर 1चा टॉस केला जाईल. आदरणीय संजयजी कंडारे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण खाली टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण खाली या. मुख्य पॅव्हलियनच्या बरोबर खालच्या दिशेने या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला बॅटर पाठवा. टीम वसई मंडल बॅटर पाठवा. एका बाजूला वसई, दुसऱ्या बाजूला वाडा. दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम वाडानं चांगली रणसंख्या, चांगली धावसंख्या बनवल्यात. त्याचा पाठलाग करायचा तो वसई मंडलला. हॅलो हॅलो पेल्लारचे कॅप्टन चला या. टीम पेल्लार संघाचे कर्णधार देशमुख सर, कर्णधार पाठवा पेल्लार. एका बाजूला पेल्लारचा संघ असेल, दुसऱ्या बाजूने नाळा सोपारा. या दोन संघादरम्यान सेमीफायनल नंबर 1 काही वेळामध्ये सुरुवात होईल. चला या मॅचच्या दिशेने आपण वळूयात पुन्हा एकदा. देशमुख साहेब कॅप्टन, चला लवकर या ठिकाणी.
सूरज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती वैभव, नॉन स्ट्राईक वरती योगेश. 70 धावाचं लक्ष. सर्वाधिक मोठी धावसंख्या आजच्या दिवसामध्ये उभारण्यात आल्या टीम वाडाकडून. यापूर्वी नालासोपारा संघाने बनवली होती 64. त्यानंतर आता आपण पाहिलं तर 69. मॅचला सुरुवात. हॅलो. चला देशमुख साहेब थोडं लवकर या, त्या ठिकाणी टॉस करायचे. मॅचला सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी सूरज तयार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अधीक्षक अभियंता चषक पर्व दुसरे. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धाव फलकावरती धावा 2. धावा 2. सफल झाले. त्याच्यानंतर बॉलला एक्झिक्यूट करत असताना बॉलला पाठवलं आहेत लॉंग लेग आणि फाइन लेगच्या अगदी बरोबर मधोमध सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर चौकार निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. 2 बॉलचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. पाठलाग मोठा आहे 70 धाव्यांचा, आणि 70 धाव्यांचा पाठलाग करायचं असेल तर मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाहीत. इथे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. हॅलो. हॅलो. बोला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पर्व दुसरे अधीक्षक अभियंता चषक श्री संजय खंडारे साहेब अधीक्षक अभियंता, तसेच आपले वसई विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सुटे साहेब, प्रवीण सुटे साहेब सॉरी, आणि विदर्भ विभागाचे अध्यक्ष लेले साहेब यांचे मी मनापूर्वक आभार मानतो की त्यांनी उत्कृष्टच्या आज या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केलेले आहे. 6 रन. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी बॉलला पुन्हा एकदा फील्ड केलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा 7. 4 बॉल नंतर धावसंख्या 7. ओव्हर द विकेट. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या 9. 70 धावेचा पाठलाग सुरू आहे टीम वसई मंडल. सफल झाले. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. 1 ओव्हर 13 रन विदाउट लॉस. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन श्री मुकेश मोरे साहेब आणि डोंगरे साहेब यांनी उत्कृष्टरित्या हाताळलेले आहेत. त्याबद्दल मी महावितरणतर्फे सर्वांचे आणि पूर्ण आयोजकाचे आभार मानतो. 1 ओव्हर 13 रन झालेले आहेत. 18 मध्ये 57 बनवायचे आहेत. चला घाई करा, कारण याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनलची मॅच आहेत. 6 जवळपास वाजण्याच्या आपण सुमारास आहोत. 5:30 झालेले आहेत. तितका आता वेळ राहिलेला नाही. 3 मॅच अजूनही पूर्ण करायचे आहेत. ओव्हर द विकेट.
पहिला बॉल फुलटस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फेकी त्या ठिकाणी केली जात आहे. तोपर्यंत एकला डबल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15. 1.1 चेंडू जातापर्यंत खेळ संपलायत. धाव फलकावरती 15. आम्हाला एवढं फक्त एवढं सांगायचं की मध्येची टीम हारते का नाही. यस नक्कीच सांगितलं जाईल. धाव फलकावर धावा 15. ओव्हर द विकेट पुण्यात गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती वैभव. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू गॅप मध्ये चाललाय. जोपर्यंत बॉल फील केलं जाईल तोपर्यंत चेंडू हातामधून निसटून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. मिल्टा धावा 4 चौकार. पुढील मॅच सोपारा. नाला सोपाराचा संघ असेल. प्रथमतः बॅटिंग स्वीकारले आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम पेल्हार. सेमीफायनल नंबर 1 रंगताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि शेवटी फायनलची मॅच 19 झाल्यात. 1.2 चेंडू जातापर्यंत खेळ संपलायत. पुढील बॉल फटका चांगला खेळलाय. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन झालाय. हो झालंय आणि बॉलला पाठवून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला खणखणीत षटकार 6. हॅलो. आजच्या सामन्याचे आकर्षण मान्य पाडवी साहेब 2 शब्द आपले विचार मांडणार आहेत. चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगला चाललाय. मते साहेब तुम्ही हारले का सांगा लवकर. 26 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून बनवायच्या 14 बॉल मध्ये 44 धावा. डिव्हिजनची टीम फक्त मोरे साहेबांच्या मुळे हारलेली आहे. 14 बॉल मध्ये 44 रन करायचे आहेत. 44 धावा करायच्या आहेत. आक्रमक भूमिका धारण करावी लागेल. दुसऱ्या बाजूने योगेश यांना देखील आक्रमण भूमिका धारण करत असताना योगेश यांच्या बॅट मधून फटका सजवलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल पाहूया. षटकार. थँक्यू. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळात. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठल्याही गोष्टी साध्य होऊ शकतात. प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. 13 बॉल मध्ये 38 धावेची गरज आहे. हा बॉल निर्णायक असणार आहे. 13-38 38. शेवटचा बॉल. ओ जास्त सफल झाले. जास्त बाहेर आले आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनत असताना पाहायला मिळतात 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 38. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा. थँक्यू. 2 ओव्हर संपल्या त्यावेळेला जर आपण पाहिलं तर नालासोपारा होता 24 वरती आणि पाठलाग करताना जर पाहिलं तर वसईचा संघ आहे 32 वरती. 32. 12-38 मागचा एक मॅच आपण पाहिला होता 12-34चा मॅच. आता 12-38चा मॅच आहे. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती धनंजय. स्ट्रायकरला पाहिलं तर वैभव. नॉन स्ट्रायकिंगला योगेश. पहिलाच डॉट बॉल. हॅलो. लेग अंपायर 3 प्लेयर एक्स्ट्रा आहेत तुमच्या डोळ्यासमोर. नो बॉल तरी द्या नाही तर प्लेअरला तरी बाहेर घालवा. सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे काही गोष्टी असतात त्याच्या लक्षात. धनंजय आहेत.
बॉलिंगवरती पाहिलं थोडंसं शफल झालं तर ऑप्शनच्या बाहेर आलं होतं खेळण्यासाठी. नाराज स्वतःवरती देखील थोडेसे नाराज झालेत. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये किमान 3 सिक्सर पाहिजे. किमान 3 सिक्सर. 3 सिक्सर पाहिजे. पहिला चेंडू सिक्सर. हाताला लागून निसटलाय सिक्सर. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. उलचा फटका खेळला होता. वाईटी स्टॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न केला. हाताला लागला. निसटला चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. एक सिक्सर से बात नहीं बनेगी. अगर बात बनानी है तो भाई 3 सिक्सर लगाने होंगे. दुसऱ्या बाजूला धनंजय आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. जर या षटकामध्ये 18-20 धावा गेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये रंगत वाढू शकते. पुन्हा एकदा स्ट्रायकर बॅट्समन. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू. फिल्डर चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय. झेल आतिशनं टिपलाय. झेल संपला बॅट्समनचा खेळ. झालं डीजेची वेळ. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर सिक्सर. त्यानंतर आलेला विकेट धनंजयच्या. आखू टप्प्याचा चेंडू होता. सिक्सर आला होता याच्या अगोदरच्या चेंडूवरती. त्यानंतर आलाय विकेट. न्यू बॅट्समन. बॅट्समन नेम वसई. बॅट्समन नेम राकेश क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी. 70 धावांचा पाठलाग करतोय वसईचा संघ. टप्प्याचा चेंडू थोडस वेळ घेतला. वाट पाहिली आणि त्यानंतर फटका खेळलाय. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. आता नजरा योगेश वरती आहेत कारण योगेशच्या बॅटिंग वरती बरंच डिपेंड असणार आहे. योगेशनं 1 षटकार 1 चौकार खेळलाय. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहिजे. किमान 1 मोठा फटका पाहिजे. मॅच मध्ये जर कायम राहायचं आहे वसईला तर 1 मोठा फटका पाहिजे. तर धनंजय दोन्ही चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 2 चांगले चेंडू. मॅच वरची पकड अजून घट्ट बसेल. मॅच पूर्णपणे तुमच्या आवाक्यामध्ये येईल. नितेश स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर योगेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मधून आला नाही. डिप्युटी क्षेत्ररक्षक आतिश फील्ड करतील. थ्रो करतील. चांगलं फिल्डिंग आतिशची. आतिशनं प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. फक्त गोलंदाजीमध्ये बॉलिंगमध्ये नाही तर फिल्डिंगमध्ये आतिशनं भरपूर चांगले झेल टिपल्यात आज दिवसभरामध्ये. ते आतिश होते. शेवटचा बॉल. 1 षटकार आला. त्यानंतर सावरलं. विकेट घेतलं. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. स्कोर 40. 30 धावा अजूनही पाहिजे. 7 चेंडू. हवे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा लांब वरती आहेत. दूरवरती आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे. एकच रन या षटकामध्ये आल्यात. 9 धावा. 12-38चं समीकरण होतं. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 मध्ये करायचे आहेत आता 29 करायचे आहेत. एक दोन ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. अधीक्षक अभियंता चषक 2025 वर्ष दुसरं पर्व दुसरं. शेवटची ओव्हर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सागर सज्ज होतात. यानंतरचा सेमीफायनल नंबर 1चा मॅच. पहिली सेमीफायनल नालासोपारा वर्सेस पेल्लार. फुलरलेन डिलिव्हरी होती. पवार साहेब करण्याचा प्रयत्न. हॅलो डीजे. यानंतर चौकार सिक्सर गेला तर संतोष मामांचं गाणं लावण्यात यावं. थँक्यू. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5-28. तर 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अजून 1 रन
घेण्याचा प्रयत्न करताना विकेट गमावलाय. धावाच्या स्वरूपात गडी बाद. संतोष मामा यांचा चेजवर आगमन झालेला आहे. संतोष मामा येणार आहे, पण थांबा थोडा कारण मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होतोय. फटका जरूर खेळलाय क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला. दुसऱ्या पहिल्या प्रयत्नामध्ये थोडासा हातातनं उडाला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. 2 रन ऍड होतील. फक्त औपचारिकता जवळपास बाकी असेल. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरण्याच्या दिशेने वाडा संघ आता चाललाय. वाडा संघ चौथा संघ ठरेल का सेमीफायनल मध्ये? नालासोपारा पेलारूचा मॅच पहिली सेमीफायनल. त्यानंतर आचोळे ज्या संघास बाज मिळाली आहे त्या संघाशी खेळण्यासाठी उत्सुक वाडा संघ आहे. 3 चेंडू आहे, 3 बॉल, शेवटचे 3 चेंडू. स्विच हिट जरूर केलंय. चांगलं फिल्डिंग पॉइंटला. चांगले फिल्डिंग, 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण औपचारिकता जवळपास बाकी. वरांडे जे बरोबर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. पायावरचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी पाहिलं तर बॅटचं थोडंसं रिफ्लेक्शन झालंय जरूर. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. संतोष मामा यांचा चेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरणार का? अजून बाकी आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 52. असं नाही की रन झाल्या नाही, रन झाल्या जरूर, पण तितक्या नाही झाल्या. 18 धावा अजूनही आवश्यकता आहेत. जे धनंजय यांचं षटक चांगलं होतं, ज्या षटकामध्ये 9 धावा आल्या. टॉप 8 लागलाय चेंडू. बराच वेळ डीजे आम्ही हारलोय तर फक्त गाणेच लावा. आम्हाला मॅच बघायमध्ये काही इंटरेस्ट नाही आता. संतोष मामा यांचा चेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. यावर्षी पहिल्यांदा डोंगरे साहेब आणि मोरे साहेब हारलेले आहेत आणि ते वेगळा आनंद घेत आहेत आज. मी डीजेला विनंती करतो की त्यांनी संतोष मामा या गाण्यावर एक गाणं लवकर लावावे. तर डीजे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर गाणं लावावे. संतोष मामा यांचा चेजवर आगमन झालेला आहे. डीजे लवकरात लवकर एक गाणं लावावे. संतोष मामा, आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. यावर्षी जे आयोजन करते